देशातील सर्वात मोठी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली. सालाबादाप्रमाणे याही वर्षी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट यावर्षी हा सप्ताह सुरू केलेला आहे. या सप्ताहाचं सगळ्यात महत्त्व असं आहे की समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, समाजाला एंटरटेनमेंट करण्यासाठी अनेक लोक कार्यक्रमामध्ये आपण दाखवलेली आहेत आणि संपूर्ण या महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लाट निर्माण झाली. त्याचं कारण असं आहे की या 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यानमध्ये महोत्सवामध्ये आम्ही 4 परिसंवाद ठेवले होते. त्या परिसंवाद एवढे गाजले की ते जवळजवळ महाराष्ट्रामधून लाखाच्या वर त्यावर आले, कमेंट आल्या. खूप चांगलं या ठिकाणी परिसंवाद झालेले असल्या कारणानं या ठिकाणी करमणूक, समाजाची करमणूकही झाली आणि प्रबोधनही झालंय. अण्णाभाऊंच्या विचाराची देवाणघेवाण करण्याचं हे केंद्र पिंपरी चिंचवड शहर ठरलेलं आहे. कारण गेली 30 वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी होत असताना महाराष्ट्राला एक विचाराची शिदोरी देण्याचं काम या महोत्सवाने केलेलं आहे आणि भविष्यामध्येही अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले जाणार, साजरे केले जाणार. त्यामुळं अण्णाभाऊंचा आणि लहुजींचा विचार संपूर्ण तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम या महोत्सवाने केलेलं आहे आणि भविष्यात आम्ही करत राहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे तुम्ही जयंती अगदी उत्साहात साजरी करता. आज शेवटचा दिवस आहे. कशा प्रकारे ही जयंती तुम्ही सामाजिक प्रबोधनातून साजरी केली? सालाबादप्रमाणे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम महापालिकेच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते राबवत असतात. यावर्षी 5 दिवसाच्या ऐवजी आम्ही सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे 7 दिवसाचा सप्ताह, विचार प्रबोधन पर्वाचा सप्ताह महापालिकेने या ठिकाणी साजरे करण्याची परवानगी दिली आणि भव्य दिव्य असा स्टेज मंडप सालाबाद प्रमाणे या ठिकाणी टाकून या ठिकाणी विचाराचं प्रबोधन झालेलं आहे. या ठिकाणी विचार प्रबोधन पर्वाचं काम करत असताना परिसंवाद हा आमच्या ज्या पर्वाचा एक मेन मुख्य गाभा आहे. त्या माध्यमातून लोकांना आम्ही मेसेज देत असतो. त्या पद्धतीने लोकांचं आम्ही परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. गेली 25 वर्ष हा महोत्सव आम्ही साजरा करत असताना हा महोत्सव अतिशय दुगुणित होत गेलेला आहे आणि महाराष्ट्रभर हा महोत्सव गाजतोय. महाराष्ट्रात कुठलीही महापालिका अशा पद्धतीचा महोत्सव करत नाही, पण पिंपरी चिंचवड महापालिका अशी आहे. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन अजितदादाच्या माध्यमातून हा महोत्सव मान्य करण्यात आलेला आहे आणि तो महोत्सव वाढत चाललेला आहे, वाढत जाणार आहे. या ठिकाणी विचार प्रबोधन पर्वाचं काम करत असताना आम्ही 18 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. उपवर्गीकरण आरक्षणच्या संदर्भामध्ये 7 दिवस आम्ही याच्या सूचना सर्वत्र दिलेल्या आहेत. त्यामुळे 18 तारखेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या पर्वामधून संदेश देऊन आम्ही लहुजी वस्ताद साळवे चिंचवड स्टेशनचा स्मारक पुतळा इथून मोर्चाला सुरुवात करणार आहोत आणि हजारोच्या संख्येनं गैरबंद जन आक्रोश मोर्चा आम्ही काढणार आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं त्या महोत्सवामध्ये जमलेल्या गर्दीवरून सांगावंसं वाटतं. तर सर्वजण या ठिकाणी त्यांनी सहकार्य करणार आहेत. आपणही सहकार्य करावं, आम्ही येणार आहोत. सर्वांनी यावं ही विनंती. कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला? मी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. कारण गेल्या 25 ते 26 वर्षापासून अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं हा कार्यक्रम होत असतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे
महाराष्ट्रामध्ये अशी एकही नगरपालिका नाहीये की तो गेले 7 दिवसाचा हा कार्यक्रम भव्य दिव्य आयोजित करत असतो. या ठिकाणी 2016 साली मी अध्यक्ष असताना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याच्यामुळं माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये कवी संमेलन होत असतं. कवी संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं काम या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड मतदारसंघामध्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून 1 दिवसाचा महोत्सव आयोजित करण्याची परवानगी त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला मिळवून दिलेली आहे. त्याच्यामुळे चिंचवड मतदारसंघामध्ये सुद्धा हा अण्णाभाऊ साठे प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. काय सांगाल, यावर्षी जयंती महोत्सव प्रबोधन पर्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली आणि 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम नेमका तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या अध्यक्षतेखाली कशा प्रकारे पार पडला? प्रथमतः सर्वांना क्रांतिकारी जयलवजी. 1 ते 7 तारखेपर्यंत जे माझे ज्येष्ठ भाऊसाहेबजी आढळले, संदीपान झोंबाडे, नवीन कमिटी यांनी मला नवीन असल्यामुळं भरपूर सहकार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चाललो आणि यन पिढीमध्ये अरुणजी जोगदंड व संजूभाऊ ससाने, नाना कसबे हे सर्वांची मला साथ लागली व माझी टीम, कार्याध्यक्ष, सचिव यांनी अत्यंत रीती मला चांगलं आणि सर्व कार्यक्रम प्रबोधनकार झाले. शेवटच्या दिवशी चांगला गोड झाला. एवढंच बोलतो सर. काय सांगाल, एकंदरीत लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, या सप्ताहामध्ये तुमच्या इथं कशा प्रकारे पार पडली? आमच्या इथं खूप चांगल्या प्रकारे पार पडली. आमचे सर्व अध्यक्ष, सर्व सहकार्य त्यांनी खूप सहकार्य केलं. महानगरपालिकेचं तर खूप मोठं समाधान आहे. माझा इंडिया न्यूज लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक भक्तिशक्ती पिंपरी चिंचवड.